नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ टाकाय खूप लेट झाला आहे बरं का मला. तर मोबाईल काय झालं, तो मोबाईल माझा खराब झाला होता, त्याच्यामुळं व्हिडिओ तो काढून ठेवले होते, शूट केले ते, पण टाकणंच काय झालं नाही. हे बघा, लक्ष्मी येतात ते दुसरा दिवस आहे. त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि आपल्या इकडं म्हणजे केळीच्या पानात जेवायला वाढत आहेत ना, तर केळीच्या पानात वाढलं आहे, पण मी खालून काय केलं आहे, खाली म्हणजे त्याच्या खाली स्टीलचे ताट ठेवलेत बघा. तुम्ही म्हणता स्टीलचे ताटं कशाला, तर म्हणजे केळीचे पान आहेत ना, हे खालून लागू नये तर फरशीला, जसं खराब होऊ नये त्याच्यामुळे त्यात ठेवले. तर आणि कसं वरतून झाकलं ना ताट दुसरं, मग व्यवस्थित राहते. तर मग मी इथं काय केलं, नैवेद्य वाढायला सुरुवात केली. इथं वाढला, दोन्ही गौराईला 5-5 पोळ्या आणि गणपती बाप्पाला 2.5 पोळ्या, असं काय असतात. आणि मी ताट सगळं वाढून घेतलं आणि नंतर बघितलं किती पोळ्या शिल्लक राहिल्यात, म्हणून किती करावं लागतील म्हणून, की आम्ही 3घच होतो ना पोळ्या खायला. एक दीड पोळी बास होती. म्हणलं होईल जाईल, 2-3 करते मी आता पोळ्या. आधी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला, मोजून पण घेतल्या पोळ्या, एक्स्ट्रा गेल्यात की कमी झाल्यात म्हणजे माझ्याकडून, आणि जेवायला वाढलं. त्याच्यानंतर मग त्यांना पाणी पण ठेवलं पिण्यासाठी. सगळा पसारा मी किचनमधून हॉल म्हणजे बेडरूमच्या ह्याच्यामध्ये बसवलं होतं ना आम्ही बेडरूममध्ये, तर तिथं आणला होता मी, सगळा पसारा आवरून ठेवला. हे बघा आमच्या गौराई कशा आहेत, तर नक्की कमेंट करून नक्की सांगा बरं का कशा आहेत. आणि हे मी साधंसं डेकोरेशन केलं, म्हणजे असं छान वाटतं बघायला. आमच्या माऊलीला तर खूपच आवडल्या लक्ष्मी. आमच्या इकडे लक्ष्मीच म्हणतात बरं का गौराईपेक्षा. गौराई कुणी म्हणत नाही जास्त शक्यतो. हे बघा, नारळाची बर्फी केलती, लाडू केलते, आणि हे बघा कशा चिमण्या केलेल्या होत्या. चकली, करंजा, शंकरपाळे आणि मैसूर पाक होता. एवढे पदार्थ होते, 7 पदार्थ होते. आणि हे राशीन त्या भरून ठेवलं होतं आणि पॅकिंगच करून ठेवलं होतं, असं सुट्टं ठेवलं नव्हतं. आणि हे बघा आमच्या लक्ष्म्या कशा आहेत, नक्की सांगा कशा दिसतात. आणि डेकोरेशन कसं झालं आहे ते पण सांगा. हे लक्ष्मीच्या गळ्यातले हार आहेत का, मी आपल्या घरीच विणलेले आहेत. बरंचसं सामान मी घरीच हे केलेलं आहे, ह्याच्यामधलं विणकाम केलेलं आहे. मला विणकाम येतं, त्याच्यामुळं 1 वर्ष नवीन दरवर्षी काही ना काही नवीन करत असते. हे बघा, ह्या चिमण्या आहेत ना, माझ्या आजीने दिलेल्या आहेत. लय भारी तर मस्त आहेत. हे बघा, लांबून दाखवते कसं दिसते तुम्हाला. लाईट बंद केलेली होती, त्याच्यामुळं काय व्यवस्थित दिसलं नाही. नंतर वेळ होता तर आम्ही ना फोटो काढून घेतले. बघा, मी हे माझ्या सासूबाई इथं, सासूबाई माऊली म्हणला, मम्मी मी तुझा फोटो काढतो. लक्ष्मीपाशी एक फोटो काढला. आजोबाचं आणि नातीचं प्रेम, ती लय बप्पू करते. माऊलीने आमचे फोटो बरेच काढले बरं का. त्याला म्हटलं अरे तुझा पण काढते, मग म्हणतोय बप्पूचा आणि आमचा काढे. बघा काढले. नंतर माझ्या आजीन ते पण तिथंच राहते, जवळच येतं. मग मी आजीकडे गेलते. हे माझ्या आजी बाबा येतं, ह्या माझ्या मामी आहेत. त्यांच्या पण लक्ष्म्या बघायसाठी मी खाली गेलते. ह्या त्यांच्या 2 मुली मामीच्या. आणि हे बघा आमच्या आजीच्या लक्ष्म्या येतात. हे आमच्या मामी दोन्हीमध्ये उभं राहून फोटो काढला आहे.